अरबी उर्दू ही की तालीम नहीं होती, बल्कि मदरसे के अंदर मराठी भी पढ़ाया जाता है, इंग्लिश भी पढ़ाया जाता है, हिसाब व किताब भी पढ़ाया जाता है। आइए अब एक ऐसे तालिब इल्म को मैं आप हज़रात के रूबरू करने जा रहा हूँ। मेरी मुराद शेख सादिक सल्लमहू से है कि वह अपनी मराठी के उन्वान मराठी की तकरीर पेश करे। वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मुफ्ती हुजेफा साहेब आणि उलमा इकराम, व्यासपीठावर बसले सर्व सन्माननीय अतिथी, माझे मित्र बांधव, या जगात जेव्हापासून मानव आहे तेव्हापासून सदाचार्य शिक्षणाची सुरुवात झालेली आहे। मानव जसा जीवनावश्यक गरजा भागण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करतो, त्याचप्रमाणे मानवता जिवंत ठेवण्यासाठी समाजाला सदाचार्य शिक्षणाची गरज आहे। याशिवाय मानवाच्या अंगी सद्गुण येत नाही। मानवाला सदाचार्य व चरित्र संपन्न होण्यासाठी नीतिज्ञानाचे शिक्षण आवश्यक आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जगाला सद्गुण, सदाचार्य, प्रामाणिकपणा इत्यादी गुणांचे महत्त्व पटवून दिले। प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे चरित्रात आपणास अनेक उत्तम प्रकारचे सदाचाराचे नमुने पाहावयास मिळतात। लहानपणीच मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे आई वडील वारले होते, त्यांचे पालन पोषण त्यांच्या काकांनी केले। मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी काकांची सेवा आई वडील प्रमाणे केली। शेजाऱ्यांचे चांगले संबंध ठेवण्यासाठी शिकवण दिली आहे। मोहम्मद पैगंबर म्हणतात की ज्याच्या शेजारी नाराज आहे तो मुसलमान नाही, जो शेजाऱ्यांची खबरगिरी घेत नाही तो मुसलमान नाही। यामध्ये धर्म, जात, पंथ याचा भेदभाव असू नये। शेजारी कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्याला त्रास देणे, परेशान करणे, अत्याचार करणे हे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शिक्षणाविरुद्ध आहे। ईशानची पुस्तक कुराण पाक मध्ये परमेश्वर म्हणतो की जो माझ्या पैगंबराच्या शिक्षणाविरुद्ध चालेल त्याच्यावर मी कृपादृष्टी टाकणार नाही। मोहम्मद पैगंबराच्या चरित्रात आपणास अनेक उत्तम प्रकारचे सदाचाराचे नमुने पाहावयास मिळतात। शेवटी मी आमच्या दारुल उलूम मदरसा अरबिया तरतीलुल कुरान याविषयी अल्प परिचय करून देऊ इच्छितो की आमचा दारुल उलूम हा दान धर्मावर चालणारा मदरसा आहे। देगलूर शहरातील दानशूर बागवान बंधू उडीद, मूग, तूर, भाजीपाला, ज्वारी, गहू व तांदूळ इत्यादीची मदत करतात। परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना की परमेश्वर त्यांना खूप देव। बाकीचा गरजा परिसरातील व्यापारी बंधू, कर्मचारी बंधू पूर्ण करतात। आमच्या दारुल उलूम मध्ये धार्मिक व नीतिज्ञानाचे शिक्षण दिले जाते। येथील शिक्षक खूप कष्टाळू आहेत, ते आमच्यावर फार मेहनत घेतात। ते आम्हाला कुराण, हदीस बरोबरच मातृभाषा उर्दू व प्रांत भाषा मराठी, गणित, विज्ञान विषयांचे शिक्षण देतात। सर्व धर्म सांभाळाचे पाठ शिकवितात। एवढे बोलून मी माझी जागा घेतो। खुदा हाफिज। मजबूत किला को इस तरह उखाड़ फेंका कि दुनिया में उनका नाम लेवा तक ना रहा।